नमस्कार. अ, मी भूषण. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले सगळेजण हा व्हिडिओ बघत असेल. कदाचित दुसरं कोणीही बघत असेल. तर माझं नाव भूषण आहे. मला काही खूप म्हणजे असं ज्ञानाच्या गोष्टी करायच्या नाही आहे. मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि मी कशासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे हे तुमच्या आता बोलण्यातून लक्षात येईलच. मला फक्त एकच गोष्ट सांगायची अशी होती की जर जेव्हाची तेव्हा गोष्ट केली नाही तर काय होऊ शकते, हा खूप मोठा प्रश्न आहे. इमोशन्स, आपल्या भावना व्यक्त करायच्या जर नाही केल्या तर काय होतंय. माझी छोटीशी स्टोरी आहे. 2021 पासून किंवा 2019 पासून मी एक सेकंड इनिंग खेळतोय. आज 2019-20 नंतर कदाचित मी आजपर्यंत कदाचित रडलो नाही. खूप कठोर निर्णय घेतले आणि त्याचा कठोर म्हणजे एवढे निर्णय कठोर घेतले की 6 महिन्या पहिले, आजपासून 6 महिन्यापूर्वी माझ्या पप्पांची डेथ झाली होती. तर त्यांच्याजवळ सुद्धा त्या सिच्युएशनला सुद्धा मी रडलेलो नाही. आज अशी सिच्युएशन आहे की जर मीही मेलो किंवा मी असा थॉटही आणला तरी माझ्या डोळ्यातून पाणी येत नाही. एवढी मोठी गोष्ट आहे आणि कदाचित लोकांना असं वाटेल किंवा ऐकणाऱ्यांना पण असं वाटेल की खूप छोटीशी गोष्ट आहे, बट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं, कदाचित सांगितलं नव्हतं, त्यांना माझी गोष्ट कळली होती की कुठेतरी व्यक्त व्हायचं. लास्ट टाइम मी माझ्या दिवाळीच्या दिवशी पप्पांना हक केलं होतं. तेव्हा हिंमत नव्हती पण तरी केलं होतं आणि ते मनाविरुद्ध होतं. आणि मनाविरुद्ध ह्या 4-5 वर्षात खूप काही घडलं. नवीन वर्ष आहे म्हणून नाही किंवा जुनं वर्ष आहे म्हणून सुद्धा नाही. हा मी व्हिडिओ आज मला खरोखर एक्सप्रेस व्हायचं होतं. खूप कठोर होऊन जातो माणूस. मी खूप कठोर झालो आहे. मला 2 मर्डर सुद्धा करायला लावलं ना तर मी अशा सिच्युएशनला करेल, एवढा कठोर झालो आहे मी. मला कोणी मेलं काय वाचलं काय काही फरक पडत नाही. बिकॉज ऑफ घेतलेले कठोर निर्णय, त्या सिच्युएशनमध्ये घेतलेले कठोर निर्णय. धोका कोणी दिला किंवा मला हे सगळ्या गोष्टी करण्यास प्रवृत्त केलं किंवा मी माझ्या मनाने निर्णय घेतला, काय झालं कसं झालं मला माहीत नाही. ते होऊन गेलं, बट मी एक्सप्रेस झालो नाही जेव्हाचं तेव्हा. जर कदाचित एक्सप्रेस झालो असतो तर ही सिच्युएशन आज माझ्यावर आली नसती असं मला वाटतं. 4 भिंतीच्या आत मी स्वतःला असं वाटत होतं आतापर्यंत की मी प्रिपेअर करतोय हे सगळं सहन करण्यासाठी, बट नाही. ॲक्च्युअलमध्ये मी माझं स्वतःला खूप सावरलं, रडणं थांबवलं. कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे नशे पण केले. बियर पण पिलो, जास्त नाही पण पिलो. कंटिन्युअसली 1.5-2 महिने पिलो. नंतर ठीक वाटलं. पण आता ठीक नाही वाटत आहे. आता ठीक याच्यासाठी वाटत नाही आहे की कदाचित त्या दिवशी जर रडून घेतलं असतं तिथचं तिथं दुःख संपलं असतं.
आज हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत आला नसता. माझ्यासारखे अजून भरपूर जण आहेत, त्यांना त्यांच्या मुलासोबत खेळायचं आहे. माहीत आहे मला, हे जग आहे थोडं वाईट आहे, आणि त्याच्यापेक्षा खूप चांगला पण आहे. खूप जास्त चांगला आहे, वाईट तर म्हणणार नाही. कारण मीच म्हटलं होतं काही दिवसापूर्वी, निवडून येणारे चांगलेच आहेत, आणि पडलेले निवडणुकीत पडलेले लोक ते सुद्धा चांगलेच आहेत. खराब आहे फक्त निवडून देणारे. हे एक म्हणजे मजाकमध्ये बोललेलं वाक्य होतं, बट ॲक्च्युअलमध्ये ही रिॲलिटी आहे. आता मी सगळ्या जगाला चांगला बघतोय. मला खूपदा धोके भेटले, मित्रांनी पण दिले, मैत्रिणीनं पण दिले, पण मी ते एक्सेप्ट केले. मी काही जास्त रिॲक्ट झालो नाही, आणि कदाचित तेव्हा मी रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. रिॲक्ट जर झालो असतो तर ही माझी सिच्युएशन नसते. मी मारून दिलं असतं, संबंध संपवले मी सरळ. कोणी मरते का वाचते का इथपर्यंत बोललो आहे मी त्यांना, की कोणी मरते का वाचते का मला काही फरक पडत नाही. ॲक्च्युअलमध्ये फरक पडतो, भरपूर फरक पडतो. पण ते त्यावेळेस डोक्यानं घेतलेला निर्णय होता, मनाने घेतलेला नव्हता. सो मनात येईल ते करायचं आहे, ते काही असो, खेळणं असो, रडणं असो, काही. बस मला एवढंच सांगायचं होतं. आज मला वाटलं की व्हिडिओ करायचा आहे आपल्याला, कारण मी आत्तापर्यंत बरेच काम केले. फोटोग्राफी केली, त्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये आलो. बँकिंग सेक्टरमध्ये चांगल्या पगारावर आज आहे. माझा पगाराचं भरपूर जणांचं स्वप्न आहे की माझ्या पगारापर्यंत पोहोचावं. मी मेहनतही घेतली या 7-8 वर्षात, स्वतःवरही घेतली. खूप काही शिकलो नवीन, बट एक गोष्ट नाही शिकलो, स्वतःला काय पाहिजे आणि मी काय मिळवलं. मी काय म्हणजे खूप असं इन्फ्लुएन्सर म्हणतात काय, व्हिडिओ काढणारा वगैरे नाही आहे. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. याच्यानंतर मी कदाचित व्हिडिओसमोर असा येणार पण नाही. पण मला असं वाटलं की आज इट्स अ राईट सिच्युएशन, आणि ते दुसऱ्यासाठी नसेल. काही लोक एन्जॉय करत असतील, काही लोक थोडेफार दुःखात असतील, काही लोक जास्त दुःखात असतील. जे लोक एन्जॉय त्यांना करूशा वाटत आहे त्यांनी एन्जॉय करून घ्यावा. जे लोक दुःखात आहे त्यांना दुःख मनवून घ्यावं, जेणेकरून फ्युचरमध्ये कोणता रिग्रेट राहणार नाही मनात. रिग्रेट मीन्स काही दिवसापूर्वी 2 वर्षापूर्वी मी गाडी घेतली. गाडीची किंमत 2.5-3 लाख रुपये आहे, KTM. बट मला नव्हती गाडी घ्यायची, पण जगाला दाखवायचं होतं. जगाच्या समोर जिंकण्यात आणि स्वतःच्या मरण्यात हाच एक फरक आहे. जिंकलोय मी. ज्या दिवशी मला 8,000 रुपये सॅलरी होती, तिथून स्टार्ट केलं होतं, त्या दिवशी मी विनरच होतो. आज मला 60,000 रुपये सॅलरी आहे, आजही मी विनरच आहे. 2,50,000ची गाडी घेऊन मी फिरतो. तेच काम मी एक 30-40 हजाराच्या गाडीवर पण केलं असतं.
कुठंतरी माज होता स्वतःच्या मनात. माझ्या पप्पानं घड्याळ घेऊन दिली होती, 200-250 रुपयाची असेल. आज मी 8,000ची घड्याळ घेतली. कशासाठी? फक्त मनात जिंकायचं होतं. पण हे मनातून केलेलं नव्हतं. या 8,000 रुपयाच्या घड्याळासाठी मी भरपूर काही सोचून इथपर्यंत आलो. जगाला सुद्धा दाखवायचं नव्हतं की मी जिंकलो म्हणून. पण एक माज होता, मस्ती होती, माझी जिरली. थँक्यू.